Hello everyone, welcome to Arvisa's English. So students, in this video we are going to learn 10th standard semi-English lesson His First Flight. तर मित्रांनो, या लेसनमध्ये या व्हिडिओमध्ये आपण His First Flight हा 10th क्लास सेमी इंग्लिश लेसन बघणार आहोत. Let's get started. The young Sigul was alone on his ledge. His two brothers and his sister had already flown away the day before. एक यंग सिगुल म्हणजे समुद्र पक्षी, एक तरुण समुद्र पक्षी आपल्या लेज म्हणजे नॅरो हॉरिझॉन्टल शेल्फ प्रोजेक्टिंग फ्रॉम अ वॉल और हिअर अ क्लिफ, म्हणजे एका खडकावर एक समुद्र पक्षी एकटाच होता. हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर, त्याचे दोन भाऊ आणि त्याची एक बहीण हॅड ऑलरेडी फ्लोन अवे द डे बिफोर, एक दिवसाआधीच उडून गेलेले होते. ही हॅड बीन अफ्रेड टू फ्लाय विथ देम, पण त्याला त्यांच्यासोबत आपल्या भावांसोबत बहिणीसोबत उडायची भीती वाटली होती. समहाऊ वेन ही हॅड टेकन अ लिटल रन फॉरवर्ड टू द ब्रिंक ऑफ द लेज अँड अटेम्प्टेड टू फ्लॅप हिज विंग्स, ही बिकेम अफ्रेड. कसं तरी करून त्याने एक लिटल रन म्हणजे तो धावत थोडा समोर गेला. टू द ब्रिंक म्हणजे टोकापर्यंत, दगडाच्या त्या खडकाच्या टोकापर्यंत तो धावत गेला. अँड अटेम्प्टेड टू फ्लॅप हिज विंग्स, आणि त्याने आपले पंख फडकवायचा प्रयत्न केला. ही बिकेम अफ्रेड, पण तो घाबरला. द ग्रेट एक्सपान्स ऑफ द सी स्ट्रेच डाऊन बिनीथ अँड इट वॉज सच अ लॉंग वे डाऊन, माइल्स डाऊन. त्याने बघितलं तर खाली जो अथांग पसरलेला समुद्र होता आणि ते खूप खोल होतं. त्याच्या खडकापासून त्याने खाली बघितलं तर त्याला असं वाटलं की माइल्स डाऊन म्हणजे खूप खोल तो समुद्र आहे आणि खूप अथांग पसरलेला तो समुद्र आहे. त्याला त्याची भीती वाटली. ही फेल्ट सर्टन दॅट हिज विंग्स वूड नेवर सपोर्ट हिम. त्याला या गोष्टीची सुद्धा खात्री वाटली की त्याचे पंख त्याची साथ देणार नाहीत. So he bent his head and ran away back to the little hole under the ledge where he slept at night. त्यामुळे त्याने आपली मान खाली घातली आणि ज्या छोट्याशा बिळामध्ये जो रात्री झोपला होता तो तिथे पुन्हा निघून गेला. Even when each of his brothers and his little sister, whose wings were far shorter than his own, ran to the brink, flapped their wings and flew away, he failed to muster up courage to take that plunge which appeared to him so desperate. जरी त्याने बघितलं होतं की त्याचे भाऊ आणि त्याची छोटीशी बहीण, जिचे पंख तर त्याच्यापेक्षा सुद्धा खूप छोटे होते, खूप लहान होते, ते सर्व त्या ब्रिंकपर्यंत टोकापर्यंत धावत गेले. त्या सर्वांनी आपले पंख पसरले अँड फ्ल्यू अवे, आणि सर्व उडून गेले. बट ही फेल टू मास्टर अप करेज, पण हा जो यंग सिगुल होता तो काही हिम्मत गोळा करू शकला नाही. टू टेक दॅट प्लंग, ती उडी मारायची, प्लंग म्हणजे उडी, ती उडी मारायची तो हिम्मत गोळा करू शकला नाही. विच अपियर्ड टू हिम सो डेस्पिरेट, जी त्याला खूप डेस्पिरेटली करायचं होतं, म्हणजे त्याची ती करायची इच्छा तर होती पण त्याच्यामध्ये हिम्मत होत नव्हती. हिज फादर अँड मदर हॅड कम अराउंड कॉलिंग हिम श्रीली, अपब्रेडिंग हिम. त्याचे फादर मदर, त्याचे वडील, त्याची आई, ते सर्व त्याला ओरडले. श्रीली म्हणजे इन अ लाऊड हार्श व्हॉइस, म्हणजे कर्कश आवाजामध्ये. अपब्रेडिंग हिम म्हणजे स्कोल्डिंग, त्याला ओरडत होते. त्याची मदर, त्याचे फादर त्याला ओरडत होते. थ्रेटनिंग टू लेट हिम स्टाव ऑन द लेज अनलेस ही फ्ल्यू अवे, आणि ते सर्व त्याला धमकी देत होते की जर त्याने उडायचा प्रयत्न केला नाही तर ते त्याला तिथेच उपाशी ठेवतील, त्याला कोणीही काही खायला आणून देणार नाही. बट फॉर द लाईफ ऑफ हिम ही कुड नॉट मूव्ह, पण त्याला इतकी स्वतःच्या जीवाची पर्वा होती की तो तिथून जागचा हल्लासुद्धा नाही. त्याला वाटायचं की आपण उडायचा प्रयत्न केला तर आपण खाली पडू आणि आपण मृत्युमुखी पडून जाऊ. दॅट वॉज 24 hours ॲगो, सिन्स देन नोबडी हॅड कम नियर हिम. तर ही सगळं व्हायला 24 तास उलटून गेले होते, तेव्हापासून कोणीही त्याच्याजवळ आलेलं नव्हतं. द डे बिफोर ऑल डे लॉंग ही हॅड वॉच्ड हिज पॅरेंट्स फ्लाईंग अबाउट
विथ हिज ब्रदर्स अँड सिस्टर. त्या दिवशी त्याने दिवसभर बघितलं की त्याचे पॅरेंट्स जे आहेत, त्याचे आईवडील, ते त्याच्या भावांना, बहिणीला कशा प्रकारे त्यांच्यासोबत उडत होते, परफेक्टिंग देम इन द आर्ट ऑफ फ्लाईट, आणि त्यांना उडण्यामध्ये तरबेज करत होते. टीचिंग देम हाऊ टू स्किम द वेव्स अँड हाऊ टू डाईव्ह फॉर फिश. ते त्यांना शिकवत होते की कशा प्रकारे लाटांच्या समांतर उडत जायचं आहे आणि कशा प्रकारे मासे पकडायसाठी समुद्रामध्ये उडी मारायची आहे. ही हॅड इन फॅक्ट सीन हिज ओल्डर ब्रदर कॅच हिज फर्स्ट हिअरिंग अँड डिवोर इट. इनफॅक्ट त्याने बघितलं होतं की त्याच्या मोठ्या भावाने आपली पहिली हिअरिंग म्हणजे एक मासा पकडला होता, आपला पहिला मासा पकडला होता, अँड डिवोर इट, आणि त्याने तो खाल्लासुद्धा होता, गिळलासुद्धा होता. स्टँडिंग ऑन अ रॉक वाईल हिज पॅरेंट्स सर्कल्ड अराउंड रायझिंग अ प्राऊड कॅकल. जेव्हा त्याचे आईवडील दोघंही त्याच्या अवतीभोवती उडत होते आणि खूप गर्वाने, अभिमानाने आवाज काढत होते. त्यांना अभिमान होता की आपल्या मुलाने त्याचा पहिला मासा पकडलेला होता. हे सर्व तो यंग सिगुल आपल्या खडकावरून बघत होता. अँड ऑल द मॉर्निंग द होल फॅमिली हॅड वॉक्ड अबाउट ऑन द बिग प्लॅट्यू मिडवे डाऊन द अपोजिट क्लिफ टॉन्टिंग हिम फॉर हिज कवर्डिस. आणि बाकी मग दुसऱ्या दिवशी पूर्ण सकाळी समोरच्या एका प्लॅट्यूवरचा एक खडक होता, क्लिफ होती, म्हणजे उंचवटा होता, आणि त्यावर त्याची सगळी फॅमिली म्हणजे त्याचे 2 भाऊ, 1 बहीण, त्याचे आईवडील, सर्व लोक त्याला टॉन्ट करत होते त्याच्या कावर्डिससाठी. कावर्डिस म्हणजे भिकारपणा. तर सर्व लोक त्याला त्याच्या भिकारपणासाठी चिडवत होते, कारण त्या यंग सिगुलने उडायचा प्रयत्न केलेला नव्हता. द सन वॉज नो असेंडिंग द स्काय ब्लेझिंग ऑन हिज स्लेज दॅट फेस द साऊथ. त्याचा खडक, त्याचा फेस साऊथकडे होता. आता आकाशात सूर्य वर चढलेला होता आणि त्या सूर्याची उष्णता, त्या सूर्याचं ऊन त्या खडकावर पडत होतं. ही फेल्ट द हीट बिकॉज ही हॅड नॉट इटन सिन्स द प्रिव्हियस नाईटफॉल. त्याला ती गरमी फार जाणवली, कारण त्याने काल रात्रीपासून काही खाल्लेलं नव्हतं. ही स्टेप्ड स्लोली आउट ऑफ द ब्रिंक ऑफ द लेज अँड स्टँडिंग ऑन वन लेग विथ द अदर लेग हिडन अंडर हिज विंग. मग तो हळुवारपणे आपल्या त्या बिळामधून बाहेर पडला आणि मग एका पायावर तो उभा राहिला, एक पाय त्याने आपल्या पंखांमध्ये लपवला. ही क्लोज्ड वन आय देन द अदर. मग त्याने एक डोळा बंद केला, मग दुसरा, अँड प्रिटेंडेड टू बी फॉलिंग अस्लीप. आणि असं दाखवू लागला की तो झोपलेला आहे, झोपी गेलेला आहे. स्टील दे टूक नो नोटीस ऑफ हिम. पण तरीही एवढं सगळं करूनही घरातील कोणीच त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, त्याला नोटीस केलं नाही. ही सॉ his 2 brothers and his sister lying on the plateau dozing with their heads sunk into the necks. त्याने बघितलं त्याचे 2 भाऊ, त्याची बहीण हे समोरच्या प्लॅट्यूवर, खडकावर, पठारावर डोझिंग म्हणजे झोपलेले होते आणि त्यांनी आपल्या माना आपल्या पंखांमध्ये खुपसलेल्या होत्या. sunk into their necks. His father was preening the feathers of his white back. त्याचे वडील आपल्या व्हाईट बॅक म्हणजे पांढरेशुभ्र जे पंख होते त्यांना स्वच्छ करत होते. प्रीनिंग म्हणजे स्वच्छ करणे, क्लीन करणे. ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. फक्त त्याची आई त्याच्याकडे बघत होती. शी वॉज स्टँडिंग ऑन अ लिटिल हाय हम्प ऑन द प्लॅट्यू, हर व्हाईट ब्रेस्ट थ्रस्ट फॉरवर्ड. ती एका प्लॅट्यूवरील उंचवट्यावर, लिटिल हाय हम्पवर उभी होती. तिचे छातीवरचे पांढरे केस समोर दिसत होते. नाव अँड देन शी टोअर अ पीस ऑफ फिश दॅट ले ॲट हर फीट अँड देन स्क्रॅप्ड ईच साईड ऑफ हर बीक ऑन द रॉक. मग तिने काय केलं, नाव अँड अगेन शी टोअर अ पीस. तिने तिच्या पायाशी पडलेली एक फिश होती, त्याचा एक तुकडा तोडला. त्यानंतर तिने आपली चोच दोन्ही बाजूने त्या दगडाला घासली. स्क्रॅप म्हणजे घासणे. द साईट ऑफ द फूड मॅडर्ड हिम. जेव्हा त्या यंग सिगुलने फूड बघितलं, जेवण बघितलं, ती फिश बघितली, तो तर ते बघून वेडा पिसाच झाला. हाऊ ही लव्ह टू टिअर फूड दॅट वे. त्याला आठवलं की त्यालासुद्धा अशा प्रकारे मासोळी तोडायला फार आवडायचं.
स्क्रॅपिंग हिज बिग्स नाऊ अँड अगेन टू वेट इट. आणि त्यालासुद्धा आवडायचं, तोसुद्धा आपली चोच दगडावर घासायचा आणि तिला व्हेट करायचा, धार लावायचा. हे त्याला आठवलं आणि आईकडे असलेली ती फिश बघून तर तो वेडापिसाच झाला. गा 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 ही क्राईड बेगिंग हर टू ब्रिंग हिम सम फूड. आता तो मोठमोठ्याने आवाज करू लागला, आपल्या आईला आपल्यासाठी काही खायला घेऊ नये म्हणून विनंती करू लागला, म्हणजे विनवण्या करू लागला की त्याच्या आईने त्याला काही खायला आणावं. गाकोला शी स्क्रीम्ड बॅक डेरिसिव्हली. पण दुसरीकडे त्याची आई आता डेरिसिव्हली म्हणजे इन अ मॅनर शोईंग समवन दॅट ही ऑर शी इज स्टुपिड. म्हणजे त्याची आईसुद्धा त्याला ओरडू लागली, म्हणू लागली तू मूर्ख आहेस, तू उडायचा प्रयत्न करत नाहीस, असं म्हणून त्याची आई त्याला ओरडू लागली. बट ही केप्ट कॉलिंग प्लेंटिवली. पण तरीही तो प्लेंटिवली म्हणजे एक्सप्रेसिंग सॉरो, अतिशय दुःखाने याचना करत असल्यासारखा आपल्या आईला फूड म्हणजे अन्नासाठी विनवणी करू लागला. अँड आफ्टर अ मिनिट ऑर सो ही अटर्ड अ जॉयफुल स्क्रीम. आणि लगेच एका मिनिटभरामध्ये तो आनंदाने ओरडू लागला. हिज मदर हॅड पिक्ड अप अ पीस ऑफ फिश अँड वॉज फ्लाईंग अक्रॉस टू हिम. त्याच्या आईने एक पीस ऑफ फिश म्हणजे मासळीचा तुकडा उचलला आणि ती त्याच्याचकडे उडत येऊ लागली. ही लीन्ड आउट इगरली. तोसुद्धा समोर झुकला. इगरली म्हणजे खूप उत्सुकतेने आपण म्हणू शकतो की तोसुद्धा समोर झुकला. टॅपिंग द रॉक विथ हिज फीट. आणि आता तो दगडाने आपल्या पायाने त्या दगडावर टॅप करत होता. ट्राईंग टू गेट नियरर टू हर ॲज शी फ्ल्यू अक्रॉस. जशी त्याची उडायला लागली तो सुद्धा तिच्या अधिक जवळ जायचा प्रयत्न करू लागला, कारण आता त्याला राहावल्या जात नव्हतं. बट वेन शी वॉज जस्ट अपोजिट टू हिम शी हाल्टेड हर विंग्स मोशनलेस. पण जेव्हा त्याची आई जस्ट त्याच्या अपोजिट होती, म्हणजे बस त्याच्याजवळ पोचलेलीच होती, शी हाल्टेड म्हणजे स्टॉप्ड, ती मध्येच थांबली. हर विंग्स मोशनलेस. तिचे पंखसुद्धा स्थिर झाले. द पीस ऑफ फिश इन हर बीक ऑलमोस्ट विदिन रीच ऑफ हिज बीक. आणि तिच्या चोचीमधील तो फिशचा तुकडा, मासोळीचा तुकडा आता त्याच्या चोचीमध्ये येणारच होता, इतक्या जवळ त्याची आई होती. बट ती अशी मध्येच थांबली. ही वेटेड अ मोमेंट इन सरप्राईज वंडरिंग वाय शी डिड नॉट कम नियरर. काही क्षणासाठी त्याने वाट बघितली. त्याला आश्चर्य वाटलं की ती जवळ का नाही येत आहे. अँड देन मॅडन्ड बाय हंगर ही डायव्ड ॲट द फिश. आणि नंतर भुकेने वेडापिसा झालेला तो यंग सिगुल त्याने मासळी खायसाठी आकाशामध्ये उडी मारली. विथ अ लाऊड स्क्रीम ही फेल्ड आउटवर्ड अँड डाऊनवर्ड इन टू स्पेस. आणि नंतर अतिशय जोराचा आवाज करत तो आकाशामध्ये वरखाली हेलकावे खाऊ लागला, वरखाली होऊ लागला. देन अ मॉन्स्टरस टेरर सीज्ड हिम अँड हिज हार्ट स्टूड स्टील. आणि अचानक एका अतिशय मॉन्स्टरस म्हणजे भयंकर अशा भीतीने त्याला गाठलं आणि त्याचं हृदय काही क्षणासाठी धडधडायचं थांबलं. ही कुड हिअर नथिंग. आणि आत्ता त्याला काहीच ऐकू येत नव्हतं. बट इट ओनली लास्टेड अ मिनिट. बट ही त्याची कंडिशन फक्त काही मिनिटभर, 1-2 मिनिटभर होती. द नेक्स्ट मोमेंट ही फेल्ट हिज विंग स्प्रेड आउटवर्ड. आणि पुढच्या क्षणी त्याला जाणवलं की आता आपले पंख जे आहेत आपोआप पसरल्या जात आहेत. द विंड रश्ड अगेन्स्ट हिज ब्रेस्ट फेदर, देन अंडर हिज स्टमक अँड अगेन्स्ट हिज विंग्स. वारा जो आहे तो आधी त्याच्या छातीच्या पंखांना स्पर्शत होता, नंतर त्याच्या पोटाला आणि नंतर त्याच्या पंखांमध्ये जात होता. ही कुड फील द टिप्स ऑफ हिज विंग्स कटिंग थ्रू द एअर. त्याला जाणवलं की त्याच्या पंखांचे टोकं हवेला चिरत पुढं चाललेले होते. ही वॉज नॉट फॉलिंग हेडलॉंग. आणि त्याला हे सुद्धा जाणवलं की त्याचा कपाळमोक्ष होत नव्हतं किंवा तो खाली पडत नव्हता. आता ॲक्च्युली तो आकाशामध्ये उडत होता. ही वॉज सोवरिंग ग्रॅज्युअली डाऊनवर्ड अँड अपवर्ड. तो वर खाली आकाशामध्ये सूर मारू लागला. ही वॉज नो लॉंगर अफ्रेड. आणि आता त्याच्या मनातली जी भीती होती ती निघून गेली. ही जस्ट फेल्ट अ बिट डिझी. आता त्याला फक्त थोडं थकल्यासारखं वाटत होतं, गोंधळल्यासारखं. पण ओव्हरऑल त्याच्या मनातली जी उडण्याविषयीची भीती होती ती तर निघून गेली होती. देन ही फ्लॅप्ड हिज विंग्स वन्स अँड ही सोअर्ड अपवर्ड. त्यानंतर त्याने पुन्हा एकदा आपले पंख फडकावले
आणि तो वरच्या दिशेने सूर मारू लागला. गा 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 ग्वाकोला हिज मदर सूप पास्ट हिम. आवाज करत त्याची आईसुद्धा त्याच्या बाजूने उडत गेली. हर विंग्स मेकिंग लाऊड नॉईज. तिचे पंख जोराचा आवाज करत होते. ही अँसर्ड हर विथ अनदर स्क्रीम. त्याने सुद्धा आवाज काढून आपल्या आईला उत्तर दिलं. देन हिज फादर फ्ल्यू ओव्हर हिम स्क्रीमिंग. मग त्याचे वडीलसुद्धा ओरडत ओरडत त्याच्यावर उडत आले. ही सॉ हिज 2 brothers अँड हिज सिस्टर फ्लाईंग अराउंड हिम कर्वेटिंग अँड बँकिंग अँड सोअरिंग अँड डायविंग. त्याने बघितलं की त्याचे 2 भाऊ, त्याची बहीण हे सुद्धा त्याच्या बरोबरीने उडत होते. कर्वेटिंग अँड बँकिंग, ते आकाशामध्ये उंच उडी मारत होते आणि आवाज काढत होते, सोअर करत होते, डाईव्ह करत होते. अशा प्रकारे सर्व फॅमिली त्याची आता त्याच्याबरोबर उडू लागलेली होती. Then he completely forgot that he had not always been able to fly. आणि आत्ता तर तो पूर्णपणे विसरून गेला की एक वेळ होती जेव्हा त्याला उडता येत नव्हतं. अँड कमेंडेड हिमसेल्फ टू डाईव्ह अँड सोअर अँड कर्व फ्रिकिंग श्रीली. आणि आत्ता तर तो आकाशामध्ये खाली डाईव्ह मारायचा, वर सूर मारायचा, कर्व म्हणजे थोडा वाकडा होऊन उडायचा, श्रिकिंग श्रीली, आणि असं करताना तो जोरजोराने ओरडायचा. म्हणजे त्याला खूप आनंद झालेला होता आणि विविध पद्धतीने उडून पाहायचा तो प्रयत्न करू लागला. ही वॉज नियर द सी नाव फ्लाईंग स्ट्रेट ओव्हर इट. आता तो समुद्राच्या जवळ आला आणि सरळ समुद्राच्या समांतर उडू लागला. फेसिंग स्ट्रेट आउट ओव्हर द ओशन. आणि आता तो त्या समुद्राला, ओशनला फेस करत होता. ही सॉ वास्ट ग्रीन सी बिनीथ हिम. त्याने बघितलं की अथांग पसरलेला समुद्र त्याच्या खाली आहे. विथ लिटल रिजेस मुव्हिंग ओव्हर इट अँड ही टर्न्ड हिज बिग साईडवेज अँड कॉड अम्युजली. समोर काही रिजेस होते, काही हिल्स होते. त्याच्या साईडनं तो उडत गेला आणि मागे मान करून अम्युजली, अतिशय आनंदाने आपल्या सगळ्या फॅमिलीला तो आवाज देऊ लागला. हिज पॅरेंट्स अँड हिज ब्रदर अँड सिस्टर हॅड लँडेड ऑन द ग्रीन फ्लोरिंग अहेड ऑफ हिम. त्याचे आईवडील, त्याचे भाऊ बहीण सर्वचे सर्व समोर असलेल्या त्या ग्रीन फ्लोरिंगवर, हिरव्यागार गालिच्यावर उतरले. ते वेअर बेकनिंग टू हिम. आणि सर्व लोक त्याला आवाज देत होते, बोलवत होते. बेकनिंग म्हणजे बोलावणे, कॉलिंग श्रेली. ही ड्रॉप्ड हिज लेग्स टू स्टँड ऑन द ग्रीन सी. त्याने सुद्धा मग त्या हिरव्यागार समुद्रावर उतरण्यासाठी आपले पाय खाली घेतले. हिज लेग्स सँक इंटू इट. आणि त्याचे पाय जे आहेत त्या पाण्यामध्ये बुडाले. ही स्क्रीम्ड विथ फ्राईट अँड अटेम्प्टेड टू राईज अगेन फ्लॅपिंग हिज विंग्स. तो भीतीने ओरडला आणि पुन्हा उडून जायचा प्रयत्न करू लागला. त्याने आपले पंख फडकावले. बट ही वॉज टायर्ड अँड वीक विथ हंगर अँड कुड नॉट राईज. पण तो आता इतका थकलेला होता, इतका अशक्त झालेला होता भुकेमुळे, की तो पुन्हा उडू शकला नाही. एक्झॉस्टेड बाय द स्ट्रेंज एक्सरसाइज. आता जे त्याने एक्सरसाइज केली होती, स्ट्रेंज एक्सरसाइज उडण्याची, त्यामुळे तो पूर्ण थकून गेलेला होता. हिज फीट सँक इट द ग्रीन सी अँड देन हिज बेली टच्ड इट. त्याचे पाय त्या पाण्यात बुडाले आणि नंतर त्याच्या पोटाला पाण्याचा स्पर्श झाला. अँड ही सँक नो फर्दर. आणि मग तो पुढे बुडला नाही. ही वॉज फ्लोटिंग ऑन इट. आता तर तो पाण्यावर तरंगू लागलेला होता. अँड अराउंड हिम हिज फॅमिली वॉज स्क्रीमिंग. आणि त्याच्या अवतीभोवती त्याचे आईवडील, त्याची फॅमिली सर्व ओरडत होते. स्क्रीमिंग म्हणजे ओरडत होते. आणि प्रेझिंग हिम, आणि सर्व त्याची स्तुती करत होते. अँड देअर बिग्स वेअर ऑफरिंग हिम स्क्रॅप्स ऑफ डॉग फिश. आणि आपल्या चोचींनी सर्वजण त्याला डॉगफिश खाऊ घालत होते. अशा प्रकारे ही हॅड मेड हिज फर्स्ट फ्लाईट. त्याने आपलं पहिलं उड्डाण यशस्वीरित्या पूर्ण केलं होतं. लायम ओ फ्लॅहर्टी यांनी लिहिलेला हा लेसन आहे, हिज फर्स्ट फ्लाईट. मित्रांनो, आय होप तुम्हा सर्वांना हा लेसन चांगल्या प्रकारे समजला असणार. समजला असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.